नंदिनी आणणार 24 तासात ठोस पुरावा, वसुंधराच्या विरोधात. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी तिच्या रूम मध्ये असते. तिला मगाशी सगळं झालेलं आठवतं. वसुंधरा म्हणते की नंदिनी मला अडकवायचा प्रयत्न करतीये. त्यानंतर रम्या सुद्धा वसुंधराची बाजू घेऊन नंदिनीवर आरोप करत होते की पिहूला हिनेच काहीतरी सांगितलं असेल असं बोलायला. नंदिनी माझ्या आईवर खूप मोठा आरोप करतीये आणि नंदिनीने जर 24 तासात पुरावा आणला नाही तर तिला ह्या घरातून बाहेर जावं लागेल. त्यानंतर विक्रम सुद्धा तिला बोललेला असतोय की दीपकचा नंबर ताईच्या फोन मध्ये नाहीये. मग तू कसं काय बोललीस ताईला? हे सगळं नंदिनीला आठवत असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतंय. आता पुढे नेमकं काय करायचं तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. तेवढ्यात तिथे जीवा येतो आणि नंदिनीला जेवण करायला लावतो. त्यानं जेवण आणलेलं असतंय. तो नंदिनीच्या बाजूला बसतो. नंदिनीला म्हणतो मला समजतंय तुला काय टेन्शन आलंय, मला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय नेमकं, पण त्याचा अर्थ असा नाही ना की उपाशी राहायचं म्हणून. चल आता जेवून घे. मी वरण भात आणलंय आणि त्याच्यावरती तूप सुद्धा घातलंय. त्यानंतर जीवा नंदिनीला घास भरवतो. मस्त असं वातावरण झालंय इकडे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या आणि पार्थ जेवायला बसलेत. ज्यांच्या घरी ते गेले ते नवरा बायको त्यांना विचारतात की तुमचं लग्न झालंय असं वाटत नाही. तेवढ्यात पार्थ म्हणतो की आमचं लग्न झालंय. तेवढ्यात ते म्हणतात की जर लग्न तुमचं झालं असेल तर आम्हाला सिद्ध करून दाखवा. पार्थ म्हणतो कसं सिद्ध करायचं? तर ती बाई म्हणते की तुम्ही एकमेकांना घास भरवा. हे ऐकून तर पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतच राहतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळते की वसुंधरा तिच्या रूम मध्ये आहे. रम्या सुद्धा तिथे आहे. रम्या वसुंधराला म्हणते की नंदिनी काय पुरावा आणेल काय सांगता येत नाही. आपल्याला तिच्या एक पाऊल पुढेच असायला हवं. इकडे जीवा सुद्धा नंदिनीला विचारतोय की ऐक ना, तू 24 तासात नेमका कोणता पुरावा आणणार आहे? इकडे वसुंधरा रम्याला म्हणते की उद्या ती नंदिनी ह्या घराबाहेर असेल. हा शब्द आहे वसुंधराचा. आता नंदिनी 24 तासात कोणता पुरावा सादर करणार आहे बघूयात पुढच्या एपिसोड मध्ये.